मारवाडच्या वैभवाची आणि विलासाची कथा सांगणारा, तसेच जोधपूरच्या इतिहासाची संपन्नता दर्शवणारा दिमाखात उभा असलेला हा मेहरानगड किल्ला जणू काही सूर्यकिरणानेच रंगवल्यासारखा वाटतो। राजस्थान सफरीचा अविभाज्य घटक असलेला हा किल्ला आवर्जून बघितला पाहिजे। हे पधारो हमारे देश, हे पधारो हमारे देश में, पधारो हमारे देश में, केसरिया नमस्कार मंडळी, मी रुचिरा सावंत आणि मी अभिषेक सावंत तुमचे स्वागत करतो। मंडळी, जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा व्लॉग पाहत असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राइब करून एकदा व्हिजिट करा। तिथे तुम्हाला असे छान छान व्लॉग पाहायला मिळतील आणि तेही मराठी भाषेत। मंडळी, गेल्या भागात आपण जोधपूर मधल्या उमेद भवन पॅलेस आणि जसवंत थडा या दोन ठिकाणांना भेट दिली। तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर वर कोपऱ्यात आलेल्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता। जसवंत थळावरून निघून मी समोरच असलेला राव जोधा यांचा पुतळा बघायला आलो। मंडळी, युजुअली आपण जेव्हा जोधपूरला मेहरानगड किल्ला बघायला येतो तर किल्ला पाहून झाल्यानंतर जसवंत थाडाला व्हिजिट देतात पर्यटक, पण आमच्या ड्रायव्हरच्या आणि आमच्या मिसकम्युनिकेशनमुळे आम्ही इथे पहिले सुरुवातीला आलेलो आहोत आणि आत्ता आपण चाललो आहोत ते मेहरानगड किल्ला पाहायला। चला, इथून आम्ही दुपारचं जेवण करायला पुन्हा जोधपूर शहरात गेलो। त्यानंतर जेवण झाल्यावर आम्ही मेहरानगड पाहायला आलो। 15व्या शतकात मारवाडचे महाराजा राव जोधा यांनी हा भव्य किल्ला बांधून इथेच मारवाडची राजधानी बसवली, म्हणून राव जोधा यांच्या नावावरून या शहराला जोधपूर असे नाव पडले, ज्याला मारवाडचे स्थानिक लाडाने जोधाणा असेही म्हणतात। नमस्कार मंडळी, काही वेळेच्या अंतरानंतर आपण येऊन पोहोचलेलो आहोत तो मेहरानगडला। आज रविवार आहे, अपेक्षेप्रमाणे इथे प्रचंड गर्दी आहे आणि बघूया या गर्दीमध्ये काय बघायला मिळतं। तर मंडळी, खूप अशी गर्दी आहे, त्या गर्दीला टॅकल करत करत पुढे येऊन आम्ही तिकीट काढलेले आहे। पर माणसी 100 रुपये तिकीट आहे, प्लस जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर त्याच्यासाठी 100 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला पे करावे लागेल। तुम्हाला कॅमेराला लावण्यासाठी असा बॅज मिळतो, तो तुम्हाला किल्ल्यातून बाहेर पडेपर्यंत तो बॅज वापरायचा आहे। हे राठोड घराणं मुख्यतः सूर्य उपासक आहे, म्हणूनच सूर्याच्या मिहीर या संस्कृत नावावरती या किल्ल्याचं नाव मिहीरगड ठेवण्यात आलं, पण पुढे याचा अपभ्रंश होऊन मेहरानगड असं नाव झालं। किल्ल्यात जाण्यासाठी एकामागे एक 4 दरवाजातून जावं लागतं। हे दरवाजे अतिशय उंच असून एकेकाळी अंबारी सकट हत्ती सुद्धा यातून दिमाखात जात असे। वर जाताना हळूहळू चढ तीव्र होत जातो। किल्ल्याच्या या भिंतींशेजारी चालताना यांची भव्यता अगदी थक्क करते। वर जाताना हळूहळू आमच्या कानावरती पारंपरिक राजस्थानी संगीत येऊ लागलं। आम्ही जवळ जाऊन बघितल्यावर आम्हाला पाहून त्यांनी एकदम मराठी गाणं गायला सुरुवात केली। तिथून पुढे आम्ही मुख्य किल्ल्यात प्रवेश केला। या किल्ल्यात वेगवेगळे महल आहेत। या महलांच्या भिंती आणि खिडक्यांवरील नक्षीकाम मंत्रमुग्ध करते। या लाल बलुआ दगडावरचं इतकं बारीक कोरीव काम खरोखरच वाखाणण्याजोगं आहे। या लांब सडक अंगणातून आपण सर्वात पहिले पोहोचतो ते शृंगार चौकात।
जोधपूरला सन सिटी म्हणतात आणि आता या दरवाज्यातनं मी एंट्री केली त्याला म्हणतात सूरज पोल. पोल म्हणजे दरवाजा आहे. या गडावर असे अनेक चौक आहेत. त्यातल्या बहुतेक चौक आणि महालांचे वस्तू संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे आणि ते राजस्थानातील सर्वोत्तम वस्तू संग्रहालयांपैकी एक समजले जाते. शृंगार चौकात इथल्या नवीन राजांचा राज्याभिषेक होत असे. इथल्या पहिल्या दालनात राजघराण्याने वापरलेल्या वेगवेगळ्या अंबाऱ्या पाहायला मिळतात, ज्यांना राजस्थानी भाषेत हौदा असे म्हणतात. त्या दालनातून निघून आम्ही दौलतखाना चौकात आलो. दौलतखाना आपल्या नावाप्रमाणेच सोनं, नाणं, हिरे जवाहर अशी संपत्ती ठेवायची जागा होती. आता इथे मारवाडच्या इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टी प्रदर्शनात ठेवल्या आहेत. यात महत्त्वाच्या व्यक्तींची शस्त्र आणि इतर वापरातील वस्तू आहेत. पुढील दालनात अस्सल मारवाडी चित्रशैलीतील जुनी चित्र प्रदर्शनात ठेवली आहेत. तिथून पुढे आपण फूल महालात येतो. फूल महालाच्या छतापासून खिडक्यांपर्यंत अतिशय ऐश्वर्य संपन्न कलाकुसर केली आहे. इथे पूर्वी दरबार तसेच नर्तनाचे कार्यक्रम होत असत. इथल्या छतावरील अस्सल सोन्याचं कोरीव काम, खिडकीमधल्या रंगीत काचा आणि भिंतींवरची मीनाकरी मनाला मोहून सोडते. फूल महालाच्या छतावरून जोधपूरचं सौंदर्य बघतच राहावंसं वाटतं. तिथून जवळच असलेल्या तख्त निवासमध्ये आधुनिक राजस्थानी आणि पाश्चिमात्य शैलींचा मेळ दिसून येतो. शेजारी असलेल्या खिडक्यांमधून या प्रचंड गडाचा विस्तार आपण पाहू शकतो. तिथून पुढे महालातील एका छोट्याशा चौकात आपण पोहोचतो. या भिंतींवरचं सुंदर नक्षीकाम मेहरानगडाचा कलात्मक वारसा दर्शवते. या पुढच्या चौकाला होळी चौक म्हणतात. हेच मोती महल म्हणजेच दरबार आहे. या दरबारामधलं अष्टकोनी सिंहासन आणि छतावर केलेली सोने आणि आरशाची कलाकुसर ही इथली वैशिष्ट्य आहे. मोती महल पाहून आपण जनानी डोढी या चौकात येतो. आपल्या नावाप्रमाणेच जनानी डोढी हा महालातला फक्त स्त्रियांसाठीचा राखीव भाग होता. ह्या चौकाचं सौंदर्य बघून राजघराण्यातील स्त्रियांचं मन नक्कीच प्रसन्न होत असेल ना. या महालातून बाहेर पडण्यासाठी पाय निघतच नव्हते, पण वाढत्या गर्दीचा आढावा घेऊन आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघताना जोधपुरी जुती आणि कपड्यांची दुकानं लागतात. किल्ल्यातला संग्रहालयाचा भाग संपवून आम्ही आता पुढे आलेलो आहोत. इथे आता आर्टिफॅक्ट्स विकायची दुकानं आहेत आणि त्याच्या पुढे बघू आता काय म्हणजे मुख्य महाल आता बाहेर निघून त्या सगळ्या संग्रहालय आणि शॉप्स इथून बाहेर निघून
आपण परत उलट्या दिशेने येऊन त्या मागे मैदान वजा गार्डन अशी जागा आहे जिथून आपल्याला तटबंदीला जायला रस्ता आहे आणि तिथे आता आपण चाललेलो आहे. वरती चामुंडा देवीचं मंदिर आहे आणि वरतून व्ह्यू खूप सुंदर आहे. त्या चढावरनं वरती आल्यावरती आपल्याला इथे तटबंदीला सर्व ठिकाणी या राजपुतांच्या तोफा दिसतात. या गडावर सर्वात जास्त तोफा आहेत असं मी ऐकून आहे आणि सुस्थितीत आहेत. मोठमोठ्या तोफा आहेत, वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या तोफा आहेत. मंडळी, तोफा पाहून पुढे निघाल्यावरती या तटबंदीवरनं चालत चालत आपल्याला पुढे जायचंय ते त्या चामुंडा माता मंदिराच्या इथे. तो तिथपर्यंत जातानाचा हा ब्ल्यू सिटीचा व्ह्यू पाहत पाहत आपण जातोय आणि पुढे जाऊन अजूनही छान नजारा दिसतो. तटबंदीवरून दिसणारं जोधपूर शहर स्वतःची ब्ल्यू सिटी ही ओळख पटवून देतं. जोधपूरमध्ये पडणाऱ्या प्रचंड उकाड्यावर मात करायला या घरांना निळा रंग मारला जातो. मंडळी, चामुंडा मंदिराच्या इथून जो नजारा आहे त्याचा अनुभव घेऊन आता आपण निघालेलो आहोत परत. या मिहिरगडावरून मिहिरास्त म्हणजेच सूर्यास्त बघायचा अनुभव विलक्षणच होता. तर मंडळी, त्या तोफांजवळ उभं राहून सूर्यास्त पाहण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. तर सूर्यास्त पाहून आता काळ होत चाललेला आहे. आम्ही निघालेलो आहोत परतीच्या वाटेला. पुन्हा जायचंय खाली आणि जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज खूप गर्दी आहे. ही सगळी गर्दी सूर्यास्त झाल्यानंतर निघणार आहे. तर आम्हाला हा टास्क आहे की सुस्थितीमध्ये पुन्हा आपल्या बसमध्ये पोचायचं आहे. बाहेर निघता निघता पावलं जड झालेत. निघावंसं वाटत नाही, पण सूर्यास्त झालाय. जास्त वेळ थांबू शकत नाही. आमच्याबरोबर अजूनही माणसं आहेत, ती सगळी खोळंबली आहेत. म्हणून इथून गाडता पाय घ्यावाच लागणार आहे. मेहरानगडावरून निघाल्यावर आम्ही जोधपूर शहरातील शॉपिंग डेस्टिनेशन असलेल्या सरदार मार्केटमध्ये आलो. इथलं घंटाघर हे मुख्य आकर्षण आहे. आम्हाला यायला थोडा उशीरच झाला होता, त्यामुळे इथली सगळी दुकानं बहुतेक बंद झाली होती. पण इथे वेळ काढून आलात तर तुम्हाला अस्सल राजस्थानी कपडे जसं की लेहेरिया आणि बांधणीच्या साड्या आणि दुपट्टे, जुती, हातमाग, लाखेच्या बांगड्या वगैरे मोठ्या व्हरायटीमध्ये मिळतील. मार्केट बाहेर येऊन इथल्या खाऊ गल्लीमध्ये आम्ही स्ट्रीट फूडचा आनंद घेतला आणि आमच्या दिवसाची सांगता केली. मंडळी, एका दिवसात आम्ही जोधपूरमधली बरीचशी महत्त्वाची ठिकाणं फिरलो.
पण जोधपूरला अजून जाणून घ्यायला पुन्हा पुन्हा इथे यावंसं वाटतं. पुढील भागात आपण राजस्थानातील अजून एका महत्त्वाच्या ऐतिहासिक शहराला भेट देतोय, ते म्हणजे उदयपूर. म्हणूनच पुढील सर्व व्लॉग पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्लॉग कसा वाटला हे खाली कमेंट करा. धन्यवाद. पण या किल्ल्याची वैशिष्ट्य एकमेव मी सांगू शकतो. किल्ला प्रत्येक बाजूनी हा किल्ला प्रत्येक बाजूने सुंदर. तुम्ही ज्याही अरे ही लोक हे बघ खाली असतील खाली.